रसिकजन हो, आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत गणदर्शना। रसिकजन हो, आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गान सादर करत आहोत। मोहिनी रूप विष्णुगान, मोहिनी रूप विष्णुगान। या गाण्याचे लेखक आहेत सुनील भांडागळे। या गाण्याचे लेखक सुनील भांडागळे। या कार्यक्रमाचे डायरेक्टर दिग्दर्शक शाहीर पप्प्या भांडागळे आणि सर्व सहकारी मंडळी आपल्या समोर गान सादर करत आहेत। मोहिनी रूप विष्णुगान अर्थात भस्म सुरत्वर, अर्थात भस्म सुरत्वर। नित्य नेहमी माझ्या कपाळी भस्म लावत असताना आज अचानक या भस्मात हा खडा मिळाला। हे काहीतरी विपरीत करण्याचे कारण असावे। हे बाळ, तू कोण आहेस? हे शंकरा, भोलेनाथा, तुम्हाला मिळालेल्या भस्मातील खड्यापासून माझा जन्म झाला। माझे नाव काय? हे बाळ, तुझा भस्मात जन्म झाला म्हणून तुझे नाव मी भस्मासुराचे ठेवत आहे। ठीक आहे। हे भोलेनाथा, तुमची सेवा करण्याचे मला कोणते एक काम द्या, ते मी आनंदाने पूर्ण करेन। हे बाळ, जर का तुझी इच्छा असेल तर जो पुणे त्रिभुवनात शुभक्त मुक्त होईल, त्याची तुम्हाला नित्य नेहमी भस्म मारून द्यावेस, हीच माझी इच्छा आहे। ठीक आहे। आणि त्यामध्ये त्यांना एकाएकी खडा मिळाला। त्या खड्यापासून आमचा जन्म झाला। तेव्हापासून आजपर्यंत आम्ही एकच काम करत आलो, ते म्हणजे शंकराला नेहमी भस्म मिळवून देणे। हे काम आम्ही किती काळ करावे हे काही कळत नाही। जो कोणी शिवभक्त मुक्त होईल त्याचेच भस्म त्याने नेहमीच आपल्या कपाळी लावणे आणि ते मिळवण्यामध्ये आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात सेस घालवावे की काय? पण हो, करणार तरी काय? शंकरला तसे आम्ही वचनही दिले, जो कोणी शिवभक्त मुक्त होईल त्याचेच भस्म आम्ही नेहमीच आपल्याला मिळवून देऊ। पण हो, यापेक्षा असे केले तर शंकराची तपश्चर्याच करूया। जर का एकदा शंकर आपल्या प्रसन्न झाले तर हवा तवर म्हणता येईल। चला शंकराची तपश्चर्याच करूया। शिवहरा शंकरा, तुम्हाला माझा प्रणाम। हे भोलेनाथ, काय करावं हेच काही कळत नाही आम्हाला। सर्व त्रिभुवन फिरून फिरून पार थकलो मी प्रभू, पार थकलो मी। शिवभक्त मुक्त झालेली एक व्यक्ती मला कोणी सापडली नाही प्रभू। काय करावे हेच काही कळत नव्हते आम्हाला। जर का रिकाम्या हाताने आपल्या समोर आम्ही यावे तर कदाने लाल होऊन तुम्हीच माझा भस्म आपल्या कपाळी लावाल याचीच भीती वाटत होती मला। पण भोलेनाथ, तुम्ही तर माझ्यावर अगदी प्रसन्न झाला। तुझ्यावर मी प्रसन्न झालोय। हो, तुझ्याशी कोणती इच्छा आहे? हे शिवहरा शंकरा, जर का तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न झालाच असाल तर मला वर द्या प्रभू। या प्रमाणात मी कोठेही जाईल, त्या क्षणी मी कोणाच्याही मस्तकावर हात ठेवेल, त्याला
करेल. पिशाचिनी, माता पार्वती बोलते हे बरोबर आहे. नाही पार्वती, नाही बाळ गणेशा, मी माझ्या भक्तांना वर दिला तो परत मागे घेत नाही. या देवऋषी नारद या प्रथमा पूजेचा मान गणराया. प्रथमा पूजेचा देवा मान गणराया. आलो स्मराया तुझ आलो स्मराया. आलो स्मराया तुझ आलो स्मराया. स्वागत आहे आपलं. नारायण नारायण. अरे भस्मासुरा आज अगदी आनंदात दिसतो आहे. अगदी बरोबर आहे. पण भस्मासुरा याचं कारण नाही समजू शकला मी. मुनिवर्य, याचे कारण तर आपल्याला माहीतच असेल. शंकराने नित्य नेहमी आपल्या कपाळी भस्म लावावे आणि त्यामध्ये त्याला एकाएकी खडा मिळाला. त्या खड्यापासून आमचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही एकच काम करत आलो, ते म्हणजे शंकराला नेहमीच भस्म मिळवून देणे. पण तसे न करता थेट शंकराच्या तपश्चर्याला नारायण नारायण नारायण. बघ पुढे काय झालं. काय विचारता ओ शंकर, तर माझ्यावर प्रसन्न झाले. नारायण नारायण. आणि मग पुढे पुढे त्याने आम्हाला वरही दिला. तो वर म्हणजे या त्रिगुणात मी कोठेही जाईल त्या क्षणी मी आम्ही कोणाच्याही मस्तकावर हात ठेवू, त्याला तात्काळ मृत्यू येईल, तात्काळ त्याचा भस्म होईल असा वरही मिळवला. मग सांगा कोण येणार या भस्मासुराच्या समोर. नारायण नारायण नारायण. अरे
काय सर्व देवाना की पळ करून सोडतो पण सर्वप्रथम स्वारीपणावर करू. नारायण नारायण अरे भस्मासुरा असेल ना अरे वैकुंठपती विष्णुदेवाला युद्धाचं आवाहन कर विष्णुदेवाला युद्धात पराभूत कर त्रैलोक्याचे राजा फक्त तूच आहे. तो वैकुंठपती विष्णू चला यशाने वैकुंठावर स्वारी करतो युद्धाची मदत पाहिला या. ठीक आहे येतो मी. नारायण नारायण भक्ती भावने पूजतो तुझला मी भक्ती भावने पूजतो तुझला हा केला मचा धावली 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 म्हणा देवांचे राज्य आहे देवांचे नाही असुरांचे राज्य व्हायला हवे असुरांचे राज्य. चला यशाने वैकुंठावर स्वारी देव भस्मासुर वैकुंठात प्रवेश करण्यासाठी लागली से आज मला गोडी अभंगाची लागली से आज मला गोडी अभंगाची कृपा
की तो त्याच्या मस्तकावरती हात ठेवेल त्याचा तात्काळ वैष्मा तात्काळ मृत्यू आणि हवाल खरा की खोटा हे पाहण्यासाठी तो उन्मत्त झालेला भस्मासुर दैत्य आपल्याला स्वारी करू दे सावध म्हणजे झालं. मुनिवर्य, तुम्ही काहीच काळजी करू नका. त्या भस्माचा समाचार घेतो. हे वैकुंठपती विष्णू हा भस्मासूर तुझ्या वैकुंठ काबीज करण्यासाठी चालला आहे. बोल हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करतं का माझ्या युद्धाचे वाण सुटातो. महामूर्ख भस्मासुरा, हे वैकुंठच काय, परंतु या वैकुंठावरील मातीचा कण देखील मिळणार नाही तुला. मातीचा कणच काय पण वैकुंठपती विष्णुदेव या सर्व त्रिगुणाचा अधिपती झाल्याविना मी कदापि माघारी घेणार नाही. नारायण 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 या देवादी देवा विष्णू देवा देवांचा देवा अधिदेव म्हणून या त्रैलोक्यामध्ये आपली गणना केली जाते आणि ज्याची भस्माची निर्मिती झाली ते या भस्मासूर दैत्यानं आपला सुद्धा चावड करावा. नारायण मुनिवर्या तुम्ही कोणाच्या बाजूचे आहात. नारायण नारायण अरे भस्मासुरा महादेवाने दिलेला वर खरा की खोटा हे पाहिजे ना तुला. तू मुळी चिंता करू नकोस आणि घाबरू देखील नकोस. तू युद्धाचा वर कर मी तुझ्या पाठीशी आहे. ए हे वैकुंठपती विष्णुदेव तर हो युद्धात तयार. महामूर्खा, पणाचा माशाशिवाय काहीच नसतं, हे ठाऊक नाही का तुला? ए हरामखोर कपटी मला म्हणाल अरे तुझ्या इतका कपटी कोण देव नसेल. मला सांगतात पाण्यातील वैर अरे पाण्यामध्ये वैर तूच निर्माण केले. हरामखोर ज्या वेळेला सागर मंथन झाले त्याच वेळेला आमच्या चुवाट्याला मदिरा आणि वीस आले आणि तुम्हाला अमृत मिळाले. हरामखोर एक मोहिनीचे रूप धारण करून तो आसुरांना मोहित केले आणि आम्हाला वीस दिले. पण विष्णू याचा सूड घेईन मी सूड समजला होईल तयार. काय ज्याने 33 कोट त्याच्यावर राज्य केले म्हणून आज त्याला 33 कोटी देवांचा देव असे म्हणतात. तो अमरावतीचा राजा इंद्र. हो अगदी बरोबर. ज्याच्या समोर रंभा उर्वशी नाचतात तो अमरावतीचा राजा. अगदी बरोबर भस्मासुरा. त्या इंद्रालाच काय 33 कोटी देवालाच युद्धाचे आव्हान करतो म्हणजे झालं ना. नारायण नारायण या गोष्टीला विलंब लावू नकोस नाहीतर या त्रैलोक्याचा राजा होणार हे तुझं स्वप्न नाही. नाही भस्मासूर म्हणतात या देहाला भस्मासूर. या युद्धाची मदत पाहिला या. नारायण नारायण हे नाम तुझं घेऊन पडली ते नाम तुझा घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला. हा मरून पुन्हा जन्म घ्यावा कोरड ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा कोरड ओठाला.
मना मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाही 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 बस मथुरा हे हे वैकुंठपती विष्णू. वा 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 वा. काय तुझे हे वैकुंठ. हे राजा झाला मी राजा. या वैकुंठपती या मथुराचं राज्य झाले राज्य झाले. वाने आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर. वाने आज गायली बोल बोल तितालावरी नाचते रंगा इंद्र दरबारे. नाचते रंगा इंद्र दरबारे. What
भस्म त्यात मृत्यू आणि हा वर खरा की खोटा हे पाहण्यासाठी तो उन्मत्त झालेला भस्मासूर दैत्य आपल्यावर स्वारी कोण दे सांगितलं म्हणजे झालं. मुनिवर्य, मी देवांचा राजा इंद्र, माझ्यासारखा शूरवीर या जीवनात नाही. आपण निश्चित करा, आपण काही काळजी करू नका, येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि त्याची भस्मातून निर्मिती झाली तो भस्मासूर दैत्य हेच ते महायुद्ध. चला आपण देखील जाऊन युद्धाची मजा पाहिला. नारायण नारायण अंती जातील एकलाच प्राण तो अंती जाशील एकलाच प्राण माझ माझ म्हणणी नाही रे नाही कोणाच बोलणे. नाही रे नाही कोणाच बोलणे. नाही कुणात कोणी, नाही कुणात अरे
जपता मला हरिनामाची
भस्मासुराचे देव ऋषी नारायण पाहिलात का आमचा पराक्रम? नारायण नारायण अमरावतीचा राजा झालो. सांगा आता किती विलंब आहे या सर्व त्रिगुणाचा अधिपती व्हायला? नारायण नारायण. अरे भस्मासुरा, मला एक गोष्ट कळत नाही, तुला वर कोणी दिला? कैलास ना नारायण शिवहरा नारायण शंकराने ते शंकराने नारायण नारायण. अरे महादेवाला युद्धाचा वडकर, महादेवाला युद्धात पराभूत कर. बघा लोकांचा राजा फक्त तूच आहेस. काय 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 त्या शंकराला? हो. ए तो तर माझाच भस्म करेल ना आपल्या कपालाला. नारायण नारायण नारायण. अरे भस्मासुरा, त्या शंकराची पार्वती, त्या पार्वती सारखी सुंदर स्त्री या त्रैलोक्यामध्ये शोधून देखील मिळणार नाही. जर का ती पार्वती तुझी राणी झाली ना, तर या त्रैलोक्याचा राजा अगदी शोभून दिसशील. शंकराची पार्वती? हो. वा 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 सुंदर सुंदर, रूपवान, गुणवान, सौंदर्याची खान अशी ती पार्वती तुझी राणी झाली ना, तर त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. ती सुंदर पार्वती माझी राणी होईल. वा देव ऋषी नारद, ती पार्वती जर का माझी राणी होणार असेल तर त्या घोसाड्याला कैलास पर्वताचे दूध पिऊन लावते. पापी कसाई भोग नसावे पिकतो गरगरा. हा पापी कसाई भोग नसावे पिकतो गरगरा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. पापी कसाई भोग नसावे पिकतो गरगरा. पापी कसाई भोग नसावे पिकतो गरगरा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. बुडबुडा जाईले या देहाची माती वेगळा. तो देवाला चरण जाईले लगे जीवन जात वेगळा. पापी कर्माने भोग शिकाले कर्माचा घडा. पापी कर्माने भोग शिकाले कर्माचा घडा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. पापी कसाई भोग नसावे पिकतो गरगरा. पापी कसाई भोग नसावे पिकतो गरगरा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. हा जन्मरवेड्या पाण्याचा बुडबुडा. अरे महावेड्या पाण्याचा बुडबुडा. रे असा कोण तो जन्माला आला? माझा जन्म पाण्याचा बुडबुडा करणारा. वा, जरा शंकराचा कैलास पर्वत काबीज कर. पार्वती माझी राणी बनव. जरा शंकरा, ओ शंकरा कशाची कशाची तूच तर मला वर दिला ने जा भस्मासुरा मला नेहमी भस्म मी काय करू मी खरंच सांगतो तुला मी कोणाच्याही मस्तकावर हात ठेवायला जातो
मला कोणी मिळत नाही. पाहिले पाहिले तुझे देव काय तर म्हणे मी अमरावतीचा राजा इंद्रदेव. काय तुझा तो इंद्र सैरा वैरा पळायला लागला आणि तू तुझा विष्णू आला आपला चक्र हरामखोर! महामूर्ख! उगाच तो काट्यावर आला मार्गाला पळायचा. ए कसले रे देव तुम्ही हे हा? म्हणे आम्ही सर्व सृष्टीचे करते करविते देव 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 रे सगळे देव सैरा वैरा पळायला लागले. शंकरा आता कैलासावर आलोय. हरामखोर! अरे कैलास पुरणारी लाज कशी वाटेल ना? परंतु अरे हा कैलास पडतोय माझं कान देखील मिळालं नाही तुला. ए भोसड्या! तू मला असा समजू नकोस की मी तुला घाबरतो म्हणून. शंकरा तुझ्या त्वराने हा भस्मासूर सर्व त्रिगुणावर आता राज्य करणार आहे समजलास ना. अरे आता तर कैलासावर आलोय. हरामखोर! अरे कैलास पुरणारी लाज कशी वाटेल नाही तुला? शंकरा अरे मला मला लाज वाटते इतकं काही नाही. या सर्व त्रिगुणामध्ये सर्व देव माझ्या नाकाने सैरावर पळायला लागले. अरे आता कैलास पर्वत तर काबीज करेणार. अरे काबीज कर अजून काय करणार आहे आणि भस्मासूरा? त्याचबरोबर ही तुझी वाह पार्वती सुंदर पार्वती. मुनिवर्य म्हणे पार्वती तुला अगदी शोभून दिसेल. वाह हे पार्वती हे पार्वती. अगं मी राजा आणि तू माझी राणी. हे पार्वती पार्वती हे पार्वती. तुला हलकट नीट नालाय तुला एका परिस्थितीच्या अंगाला हात लावायला लाज नाही वाटत? अगं ह्याच्यात लाज कशाची? म्हणे हलकट नीट नालाय. एका परस्त्रीच्या अंगाला हात लावायला लाज वाटत नाही. अगं लाज कशाची वाटायला हवी? अगं मी राजा आहे आणि तू माझी राणी व्हावी म्हणूनच सर्व काही चाललंय. हलकट नीट नालायक म्हण अगं काही म्हण हे सरळ म्हण पण माझी राणी हो. पुढे आला तर तुझं जाणून भस्म करेल. काय तू माझा भस्म करतेस? वा 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 म्हणे थांब भस्मासुरा पुढे आलास तर तुझा जाळून भस्म करेल. आता तू काय माझा भस्म करतेस? अगं तुझ्या समोर शंकराने मला वर दिला त्याच वेळेला तूच म्हणाली होतीस. काय म्हणाली होतीस? आठव काय म्हणाली? थांबा ना. या भस्मासुराला असा वर देऊ नका. तुझ्या वराने हा नंगानाच करेल. पार्वती अगं मी नंगानाच करेन हे तुला त्याच वेळी कळलं होतं पार्वती. अगं आता तुझ्या समोरच कैलासावर नंगानाच करतो बघ.
करतो हा तुझा नंदी तुझी किती भूताच्या माझ्या समोर येऊ देत तरी शंकरा हे हा भस्मासूर पार्वतीला राणी केलेल्या अपराधाची माघार घेणार पार्वती माझी राणी होणार माझी पार्वती हे बाळ तो बसपासून माझा पाठलाग करत आहे यातून काय करावे हेच काही कळत नाही. हे विष्णुदेवा तो भस्मासूर माझा पाठलाग करत आहे यातून काय करावे हेच काही कळत नाही. मी मोहिनी करून घेतो आणि त्या भस्मासूरचा भस्म करतो. ठीक आहे. पार्वती
पार्वती अगं कोठेही पळाली तरी हा भस्मासूर तुला राणी केल्या विना कदापि माघार घेणार नाही. पार्वती हे कोण येणार नाही तुला वाचवायला, आता कोण येणार नाही. सुनाता हूँ पार्वती. ए वो भगवान श्री कृष्ण ने द्रौपदी को बचाया था, ऐसा ऐसा इधर श्री कृष्ण कोई नहीं आएगा. कौन कौन होता है हमारे सामने? कोई नहीं आएगा. आओ पार्वती आओ. आने को क्या डर लगता है? डरो मत मेरे बेगम, डरो मत. आओ पार्वती. ए पार्वती. सुंदर. मुनिवर्य म्हणे या सर्व त्रिगुणामध्ये पार्वती सारखी सुंदर स्त्रिया त्रिगुणात कोणीच नाही. पण मी तर म्हणेन पार्वती तर अगदी हिच्या समोर फिकी पडेल. वा 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 वा. असं हे सौंदर्य. वा वा वा. अगं सर्व त्रिगुण फिरलो पण आजवर असे सौंदर्य मी कोठेच पाहिलेले नाही. वा कोण असावी ही सुंदरी. अगं सर्व त्रिगुण फिरलो पण होती तरी कोठे. असे हे सौंदर्य माझ्या समोर येऊन उभे राहिले. नको ते आता पार्वती नको, आता हीच बरी आहे. असे सौंदर्य माझ्या समोर येऊन उभे राहिले. अगं तुला पाहिल्यापासून मला असं वाटतंय कधी एकदा हृदयाची घट्ट धरावं असं झालंय मला. फक्त एक वेळ या देहाला नाही, मला तसं करून चालणार नाही. तुझी पत्नी व्हावं अशी जर का तुझी इच्छा असेल ना तर माझी देखील एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल. काय या भस्मासुराला एक अट सांगतेस? हो. अगं कोणती अट सांग, सर्व काही मान्य करेन मी. ते तुला समोर वटवृक्ष दिसतं का? हो आहे ना. हा, तिथे माझ्या कुलाचा आराध्य दैवत आहे. माझ्या पतीसह तिथे नृत्य करेन असं मी नमस देखील बोलले आहे. तेव्हा जसं मी नृत्य करेन तसं तू देखील केलं पाहिजेस. या क्रीमात्री चुकलास तर माझा आराध्य दैवत फारच कडक आहे. कोणती शासन द्यायला पाठीमागे पाहणार नाही, हे लक्षात ठेव. अगं एवढीच तुझी अट? आणि या भस्मासुराची राणी होण्यासाठी अगं ही अट मी केव्हाच मान्य केली. चल कर सुरुवात. बघवाय कशाला, हो ना तयार.
करशील त्याचा तात्काळ भस्म तात्काळ मृत्यू तू तुझे छान तुझ्या मस्तकावरती ठेवून तुझा मृत्यू करून घेतलास. अरे महामूर्खा, पाहिलंच नाही विष्णूचा मोहिनी रूप.